एकदा महेश आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन प्रवासात निघाला. आज स्टेशनवर भलतीच गर्दी. या गर्दीत कसे बरे आत जाता येईल हा विचार करत असतानाच ट्रेन स्टेशनवर आली आणि सगळे त्यात चढण्याचा प्रयत्न करू लागले. अरे चा, पण हे काय? आतले 2 धिप्पाड पुरुष आत कुणाला येऊच देईना. म्हणाले, आत अजिबात जागा नाही, दुसऱ्या डब्यात पहा, नाहीतर दुसरी ट्रेन येईलच. महेशला खूप राग आला. असं कसं चढू देत नाही? ट्रेन काय यांच्या वडिलांची आहे? मी चढणारच. तितक्यात ट्रेन सुरू झाली आणि महेशने पटकन ट्रेनच्या खिडकीला एक हात लावला आणि दुसऱ्या हाताने दरवाजा पकडत ट्रेनला लटकला. आतल्या काकूंना भीती वाटली. अरे पकडा त्याला, पडेल तो. तितक्यात त्या 2 धिप्पाड पुरुषांनी महेशचा हात पकडला आणि त्याला आत खेचले. काय रे, मरायचे आहे का? म्हणत त्याच्या खांद्यावर हात टाकून आत डब्यात शिरले. आता महेशच्या लक्षात आले की खरंच आत अजिबात जागा नव्हती. सगळे कसे बसे मॅनेज करून बसले होते. आता हळूहळू त्याच्या लक्षात आले की ते दोघे आणि आत असणारे लोक वाईट नव्हते, फक्त आतल्या परिस्थितीची जाणीव होती त्यांना. दुसरा स्टेशन येईपर्यंत महेश आणि आतल्या लोकांची मैत्री झाली होती. गप्पा गोष्टी करत कधी दुसरं स्टेशन आला हे कळलेच नाही. आता महेश त्या 2 धिप्पाड पुरुषांबरोबर दरवाजावर गेला आणि जेव्हा बाहेरचे लोक चढू लागले तो म्हणाला, आत अजिबात जागा नाही, दुसऱ्या डब्यात पहा, नाहीतर दुसरी ट्रेन येईलच.